एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। काही तासांपूर्वी ॲग्री एमपीएससीची जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये काही चेंजेस आहेत। तुम्ही सर्वांनी पीडीएफ ती वाचली असेल, नसेल वाचली तर हा पूर्ण व्हिडिओ बघा। याच्यामध्ये काही पॉइंट्स असे आहेत की जे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे। ओके, सो सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपली जी एक्झाम आहे ती 1 डिसेंबर 2024 ला होणार आहे। ओके, सो आजपासून आज 26 तारीख, डेज काउंट केले तर साधारणपणे 65 to 66 दिवस राहिलेले आहेत, 2 महिने आणि 1 आठवडा एक्स्ट्रा। तर त्या पद्धतीने नियोजन तुम्हाला करायचं आहे। तुमच्या शंका बरेच आहेत की 2 महिन्याचा अभ्यास होईल का सर, किंवा माझा अभ्यास तर झालाय, मग इथून पुढे 2 महिन्यात मी काय केलं पाहिजे, कट ऑफ किती असेल, कॉम्पिटिशन काय असेल, मग राज्यसेवेचे मुलं पण एक्झाम देत आहेत, मग त्याच्यामुळे कट ऑफ लागेल का। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, तुमचे जेवढे काही प्रश्न आहेत, मागच्या 2 दिवसामध्ये मला जेवढे कॉल्स आलेले आहेत, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येतोय। सध्या आपण या जाहिरातीबद्दल बोलूया। ओके, सो 66 दिवस आहेत, त्यानुसार तुमचं अभ्यासाचं नियोजन असणं अपेक्षित आहे। टोटल 258 जागा आहेत। ओके, तर मागच्या दोन्ही ऍड पेक्षा या जागा जास्त आहेत। त्यामध्ये जर क्लास 1च्या जागा बघितल्या तर टोटल 48 जागा आहेत। म्हणजे आतापर्यंत जे मला माहित असलेल्या जाहिराती आहेत, 2009 पासूनच्या जाहिराती मला माहित आहेत, तर त्यामधली क्लास 1च्या जागा असणारी ही सगळ्यात मोठी जाहिरात आहे। माझी स्वतःची निवड जी आहे ती 2011च्या जाहिरातीमधून झाली होती, ज्याच्यामध्ये माझं जॉईनिंग 2013 ला झालं होतं। तर त्यावेळी हायेस्ट जागा होत्या 40 क्लास 1 साठी। तर आता या 48 म्हणजे 8 ने वाढलेल्या आहेत। त्यातल्या अराखीव जागा 15 आहेत आणि आरक्षित जागा आहेत त्या 33 आहेत। त्यामुळे खूप चांगली संधी आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा की जे ऑलरेडी मंडल कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी झालेत आणि जे फ्रेशर्स आहेत त्यांना डायरेक्ट क्लास 1 होण्याची पण संधी आहे। तर त्या दृष्टीनं अभ्यासाला लागा। ओके, जर तालुका कृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकाऱ्यांची जर पदं बघितली तर याच्यामध्ये बघा टोटल 53 पदं आहेत। आता इथं जर तुम्ही बघितलं की आरक्षित पदे 50 आहेत आणि अराखीव पदे फक्त 3 आहेत। मागच्या काही महिन्यांपूर्वी मंडल कृषी अधिकाऱ्यांमधून तालुका कृषी अधिकाऱ्यांमध्ये प्रमोशन पण झालेले आहेत। सध्या डिपार्टमेंटमध्ये अराखीव मधील जागा तालुका कृषी अधिकाऱ्याला खूपच कमी होत्या, सो तेवढी जाहिरात आलेली आहे। पण जे विद्यार्थी समजा ईडब्ल्यूएस आहेत, ओबीसी आहेत, बाकीच्या कॅटेगरीमध्ये येतात, तर त्यांना इथं सुद्धा जागा खूप जास्त आहेत। मंडल कृषी अधिकारी जे क्लास 2 ज्युनियर पद आहे, तर त्याच्यामध्ये टोटल बघा 157 जागा आहेत। तर त्यातल्या 38 जागा या अराखीव आहेत आणि 119 जागा या आरक्षित असणार आहेत। सो टोटल 258 जागांसाठी ऍडव्हर्टाइज आहे। खूप चांगली सुवर्ण संधी आहे मेन्सच्या दृष्टीनं। म्हणजे मी याच्यावरती पुढच्या व्हिडिओत बोलणार आहेच, पण जाता आता फक्त एवढंच सांगतो की ज्यावेळी अशा पद्धतीने एखाद्या एक्झामचा पॅटर्न बदलतो, जसं आपण आतापर्यंत मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये होती, जिथं आपण आता डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट लेखी परीक्षेमध्ये स्विच करतोय, तर अशा ट्रान्झिशन फेज मध्ये जिथे सिलेबस बदललेला असतो, अशा वेळी जनरली मुलांच्या मनामध्ये एक भीती असते की कसं होणार, मग पर्याय कसे, तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, प्रश्न कसे विचारतील। तर अशा वेळी जनरली कॉम्पिटिशन खूप जास्त कमी असतं। ओके, लक्षात येतंय। आता हे कमी का असतं वगैरे मी तुम्हाला बाय कॅल्क्युलेशन पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त मी आता एवढंच तुम्हाला सांगतोय की जागा खूप चांगल्या आहेत आणि तुम्हाला खूप चांगली संधी आहे। ओके, सो त्या दृष्टीनं मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला की तयारी चांगली करा। तुमची प्रिलिम निघणं हे खूप महत्वाचं आहे, कारण मेन्सला इतकं कॉम्पिटिशन नाही। मेन्सला का कॉम्पिटिशन नाही याच्यावरती मी बोलेन। ओके, पात्रता बघा काय आहे। आता ही जी जाहिरात आलेली आहे, तुम्ही जर बघितलं तर त्याला शुद्धीपत्रक म्हटलेलं आहे। शुद्धीपत्रक का म्हटलेलं आहे, ओरिजिनल जाहिरात ज्यावेळी राज्यसेवेची ऍड आली होती डिसेंबर 2023 ला, तर ती ओरिजिनल जाहिरात आहे। ह्याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा ऍग्री एमपीएससी ची जागा ऍड केलेल्या आहेत। सो हे शुद्धीपत्रक आहे। ओके, मग इथं एज कॅल्क्युलेट करताना, तुमची वयोमर्यादा कॅल्क्युलेट करताना त्या जाहिरातीमध्ये जी तारीख दिलेली आहे 1 एप्रिल 2024, तर हीच गृहीत धरलेली आहे। त्यामुळे कन्फ्युजन होऊ नका। मिनिमम एज 19 असणार आहे, त्यानंतर ओपन साठी 38 एज आहे आणि बाकी कॅटेगरीसाठी 43 एज आहे। ओके, बाकी हे रिलॅक्सेशन आहे ते जनरल सगळ्या एमपीएससी ला सेमच असणार आहे। ओके, पुढे आता शैक्षणिक अर्हता बघा, कुठले कुठले विद्यार्थी इलिजिबल आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शंका असते जे बीएससी ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा हॉर्टिकल्चर सोडून की आम्ही इलिजिबल आहोत का। तर ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे कोर्सेस
अवेलेबल आहेत विद्यार्थ्यांना, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये म्हणतोय मी. ओके, तर ते सगळे विद्यार्थी इलिजिबल आहेत. आता याच्या अगोदर 21ला थोडा प्रॉब्लेम असा झाला होता की आधीची डिग्री जी मिळायची, जशी माझी डिग्री ही प्लेन बीएससी ऍग्रिकल्चर आहे, पण आता मुलांना जी डिग्री मिळते ती ऍग्रिकल्चर बीएससी ऍग्रिकल्चर ऑनर्स. तर तशा पद्धतीनं सगळ्या फूडटेकच्या असेल, इंजिनिअरिंगच्या असेल किंवा हॉर्टिकल्चर असेल तर ऑनर्स डिग्र्या मिळतात. तर हा थोडा टेक्निकल इश्यू होता एमपीएससीचा. फॉर्म भरताना अडचण यायची. मागच्या ऍडव्हर्टाईज मध्ये मुलांनी बरेचसे प्रयत्न करून हा विषय आता सॉर्ट आउट झालेला आहे. त्यामुळे बघा, तुम्ही इलिजिबिलिटी मध्ये दोन्ही प्लेन बीएससी ऍग्रिकल्चर आणि ऑनर्स डिग्री हे सगळे इलिजिबल दाखवलेले आहेत. ऑनर्स डिग्रीची जे त्यासाठी जो GR आहे तो एप्रिल 2021ला निघालेला आहे. सो हा खूप मोठा मनस्ताप म्हणून, हेडेक म्हणून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने होता फॉर्म भरताना, तर हा राहिलेला नाही. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. ओके, त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका असते की सर मी आता लास्ट इयरला आहे, 7th सेमला आहे, तर आता मी फॉर्म भरू का? मी भरलो तर मी मुख्य परीक्षा देऊ शकतो का? तर एमपीएससीच्या कुठल्याही एक्झामला जर तुम्ही बघितलं तर क्रायटेरिया असा आहे की तुम्ही पूर्व परीक्षा कधीही देऊ शकता. ओके, अगदी फर्स्ट इयरला असताना पण देऊ शकता. पण मुख्य परीक्षेचा ज्यावेळी पुन्हा फॉर्म भरायचा असतो मुख्य परीक्षेला, तर त्यावेळी मात्र तुमच्याकडे डिग्री लागते. तर आता हायपोथेटिकल सिच्युएशन बघू की आपण 1 डिसेंबरला पूर्व परीक्षा होणार आहे. जनरली 4 ते 5 महिन्याचा कालावधी असतो मुख्य परीक्षेसाठी. ओके, तर त्या हिशोबाने जर बघितलं तर आपली जी मुख्य परीक्षा आहे ती एप्रिल ते मे महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे. मी म्हणतोय अपेक्षित आहे, लक्षात घ्या. म्हणजे काळजीपूर्वक आहे का, जे लास्ट इयरला हे विद्यार्थी असतील. पण आपल्याला आत्ताच आपण असं छातीटोकपणे नाही म्हणू शकत की एप्रिल मे लाच ही एक्झाम होईल. तुम्हाला मी जस्ट एक्झाम्पल याचं देतो. मागच्या वर्षी फूड सेफ्टी ऑफिसर ची एक्झाम होती, माझ्याकडे बॅच पण होती. आधी ठरलं होतं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एक्झाम होईल. ओके, त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी पण केली, पण अचानक काही आयोगाच्या टाइम टेबल मध्ये विस्कळीतपणा आला आणि डिरेक्टली ती एक्झाम झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये. म्हणजे बघा, 4 महिने पुढे एक्झाम गेली. मी असं म्हणत नाही आहे की ही पण एक्झाम जाऊ शकते. ओके, मी असं म्हणतोय की आता सांगता नाही येणार की एप्रिल मे महिन्यातच होईल का ती पुढे पण जाईल. आयडियली तुमची डिग्री मे महिन्यात वगैरे संपली किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपली तर जुलै महिन्यापर्यंत तरी तुमच्या हातात डिग्री असते. सो तुम्हाला नाही माहित की तुम्ही इलिजिबल होता की नाही होता. ओके, सो आता माझं म्हणणं एवढंच आहे की 2 महिन्यानंतर पूर्व परीक्षा आहे, असंही तुम्ही रावेत किंवा मॉड्यूल मध्ये असाल, या एक्झामच्या निमित्तानं तुमची 2 महिन्यामध्ये खूप चांगलं प्रिपरेशन होईल. समजा तुम्ही आधीपासून प्रिपरेशन करताय, अभ्यास पण चांगला झाला, तुम्ही मेन्सला सुद्धा क्वालिफाय झाला, अशा केसमध्ये सुद्धा ऑप्शन ओपन आहे. पुढे जाऊन एक्झाम जर पुढे गेली, कदाचित समजा आता तुम्ही म्हणाल की सर एवढी एक्झाम पुढे जाऊ शकते का, तर सध्याच तुम्ही बघितलं असेल सगळ्याच एक्झाम, अजून कंबाईनची ऍड आलेली नाहीये. आता ह्या ऍड मध्ये राज्यसेवेच्या पोस्ट आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पोस्ट आहेत, तर यांच्या मेन्स ज्या आहेत त्या शक्यतो आधी होतील आणि त्यानंतर आपली ऍग्रिकल्चरची मेन्स होईल. सो मला पर्सनली असं वाटतं की काही 50-50 चान्सेस आपण धरून चालू की ती एप्रिल मे महिन्यात होईल किंवा 50% चान्सेस आहेत पुढेही जाईल. सो 50% चान्सेस असतील तर अभ्यास करा. माझं म्हणणं आहे की समजा तुम्ही मेन्सला जरी असाल तर या निमित्तानं प्रीचा पण तुमचा अभ्यास होऊन जाईल आणि मेन्सचा पण अभ्यास होत जाईल. हे का महत्वाचं आहे सांगतो तुम्हाला की 2021 आणि 22च्या ऍडला बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे मेन्सला होते, इंटरव्ह्यू होते, त्यातले काही विद्यार्थ्यांचं नाही झालं, तर त्यांना मागच्या ह्या 2 वर्षात ऍड नसताना बाकीच्या एक्झामला त्याचा खूप फायदा झालेला आहे. म्हणजे सरळ सेवा असेल, कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी किंवा क्लेरिकलच्या एक्झाम्स असतील, सगळीकडे पूर्व परीक्षेमुळे बघा तुमचं जीएस चांगलं झालेलं आहे, सीसॅटमुळे तुमचं बुद्धिमत्ता चाचणी चांगलं झालेलं आहे. कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठीला इथं ऍग्रिकल्चरचा कृषी घटक होता, इकडे तुम्ही ऍग्रीएमपीएससीला खूप डीप मध्ये शिकलेला आहात. सो तिकडे तुम्हाला पेपर किती अवघड आला तरी तो तुम्हाला सोपच वाटला. 90% 95% पेक्षा जास्त सिलेक्शन एकतर एफओ दिलेले किंवा ऍग्रीएमपीएससी दिलेलेच होते कृषी सेवकसाठी. मी हे का तुम्हाला सांगतोय, परीक्षेचा कुठल्याही केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही. तुम्हाला पुढच्या कुठल्याही ऍग्री रिलेटेड एक्झामसाठी का असे ना ऍग्रिकल्चरचा फायदा होईल. उद्या राज्यसेवेला तुम्हाला ऍग्री ऑप्शनल असणार आहे तर तिकडं फायदा होईल. इकडं तुम्हाला जीएसचं तरी महाराष्ट्रातली कुठलीही एक्झाम तरी तुम्ही घ्यायचं म्हटलं तर जीएस आणि तुम्हाला सीसॅट लागणारच आहे. सो असं नॅरो माइंडेड मी आता कशाला अभ्यास करू, काय मेन्सला क्वालिफाय झालो तरी मला मेन्स देताच नाही येणार, तर अशा पद्धतीनं आता स्वतः तुम्ही सगळं ठरवून कॅल्क्युलेट करून बसवू नका. माहित नाही, आतापर्यंतचा इतिहास आहे की बऱ्याच वेळा पुढे गेलेली आहे एक्झाम. ओके, सो एक्झाम त्याच वेळी जरी झाली तरी तुमचा अभ्यास झालेला असणार आहे, पुढे जाऊन फायदा होणार आहे, आणि एक्झाम पुढे गेली तर तुम्हाला लॉटरीच आहे.
ओके. सो फॉर्म भरा, जे लास्ट इयरला विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली सांगतोय. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, ही बरीच शंका होती विद्यार्थ्यांना की मी राज्यसेवेचा फॉर्म भरला नव्हता कारण ऍग्री एमपीएससी ची त्यामध्ये जाहिरातच नव्हती. ओके. तर मी इलिजिबल आहे का? तर आता 100% इलिजिबल आहात. तुम्ही फॉर्म भरला नव्हता म्हणून तुमच्यासाठी आता ऑप्शन ओपन करून दिलेला आहे. मग आता काही विद्यार्थी असे पण होते की ज्यांनी राज्यसेवेचा फॉर्म भरला होता आणि साहजिकच त्यावेळी ऍग्रीची ऍड नव्हती, सो ऍग्रीचं नव्हतं भरलं, तर त्यांना सुद्धा ऑप्शन ओपन करून दिलेला आहे. ओके. सो दोन्ही केसमध्ये तुम्ही भरू शकता. पण याच्यामध्ये एक अशी अट टाकलेली आहे, तुम्ही आता आधी राज्यसेवेचा अर्ज भरला नव्हता, आता तुम्ही ऍग्री एमपीएससीचा अर्ज भरू शकता, पण आता पुन्हा तुम्ही राज्यसेवेचा भरू नाही शकत. म्हणजे आधी भरला नसाल तर आता भरू शकत नाही, आता फक्त ऍग्री एमपीएससीचाच भरणार. ते ऑब्व्हियस आहे, कारण राज्यसेवेसाठी जी काही तयारी लागणार होती आयोगाला करावी, तर आयोगाची ऑलरेडी तयारी झालेली आहे. पुढे जाऊन तुम्ही सेंटर पण बघाल तर ऍग्री एमपीएससी साठी काही रिस्ट्रिक्टेड सेंटर्स ठेवलेले आहेत, कारण त्यांना मग त्या सेंटर्स मध्येच तयारी करता येईल. सो तुम्ही जर आधी राज्यसेवेचा फॉर्म भरला नसेल तर आता राज्यसेवेचा फॉर्म भरता नाही येणार, पण तुम्ही ऍग्री एमपीएससीचा फॉर्म भरू शकता. ओके. क्लिअर झालं? याच्यासाठी वयोमर्यादा आणि बाकीच्या अटी शर्ती आहेत त्या डिसेंबर 2023 ची जी मूळ जाहिरात आहे राज्यसेवेची, तर त्यानुसार तुम्ही त्या अटी शर्ती तुम्हाला लागू आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे आहेत. ओके. सो तुम्ही जर राज्यसेवेला भरला नसाल तर बघा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तुमच्या प्रोफाईलमध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशनला तुम्हाला जायचं आहे, त्यामध्ये जाहिरात ही सिलेक्ट करायची आहे जी मूळ जाहिरात आहे 414/2023, आणि तिथं चेक इलिजिबिलिटी असा एक बटन असेल तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुढची फॉर्म भरण्याची प्रोसेस कंप्लीट करू शकता. तुम्ही ऑलरेडी राज्यसेवेचा फॉर्म भरला असेल आणि आता ऍग्री एमपीएससी साठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर अशा केसमध्ये बघा तुम्हाला माय अकाउंट मध्ये जायचं आहे. तिथं ही जी जाहिरात आहे 414/2023, इथं तुम्ही व्ह्यू बटन वरती गेला तर तिथं रिचेक इलिजिबिलिटी या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमची पात्रता चेक करू शकता किंवा तसं पुढे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. क्लिअर कट दिलेला आहे, याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन असण्याचं कारण नाही. याच्यामध्ये पुन्हा बघा, तुम्ही ऑलरेडी राज्यसेवेचा फॉर्म भरला असाल, ओके, तर तिथं तुम्ही ऑलरेडी एक्झाम फी भरलेली आहे, आता एकच एक्झाम होणार आहे, तो पुन्हा तुम्हाला परीक्षा शुल्क एक्झाम फी भरायची गरज नाही. ओके. जे पहिल्यांदा डिरेक्टली ऍग्री एमपीएससी साठी फॉर्म भरतायत त्यांनी मात्र एक्झाम फी भरायची आहे. ओके. आता तुम्ही फॉर्म भरताना कृषी सेवेचा जे काय तुम्ही समजा कृषी सेवेसाठीच आता फॉर्म भरताय, आधी भरला नव्हता, तर आता त्यात जे काय तुम्ही माहिती देईल ती माहिती शेवटपर्यंत किंवा तो विकल्प असेल शेवटपर्यंत तोच राहणार आहे, त्यामध्ये बदल करता येणार नाही. ओके. समजा तुम्ही आधी राज्यसेवेसाठी फॉर्म भरला होता, आता तुम्ही ऍग्री एमपीएससी ला इलिजिबल असून पण जर ऍग्री एमपीएससी साठी तुम्ही फॉर्म भरणार नसाल तर पूर्वीच्या राज्यसेवेच्या फॉर्म मध्ये तुम्ही जो काय माहिती भरलेली आहे तीच अंतिम राहील. नंतर कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला त्यामध्ये चेंज करता येणार नाही किंवा पुढे जाऊन तुम्हाला मी ऍग्री एमपीएससी ला पण टिक मार्क करतो असं काही होणार नाही. आताच तुम्हाला काय करायचंय ते करावं लागेल. ओके. फॉर्म भरण्याची डेट बघा काय आहे, 27 सप्टेंबर आहे, म्हणजे आज 26 आहे तर उद्यापासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता किंवा उद्यापासून डेट आहे. आणि लास्ट डेट असेल ती 17 ऑक्टोबर आहे. सो वेळ भरपूर आहे. जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडी एमपीएससी चे एक्झाम दिलेले आहेत, फॉर्म कसं भरायचं माहित आहे, सगळ्या क्रायटेरिया माहित आहेत, त्यांनी उद्या भरू शकता. पण जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी माझं सजेशन असं राहील की 1-2 दिवस थांबा. तुमच्या पात्रतेप्रमाणे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, त्यासाठी काय कागदपत्र लागतात ते आहेत का सगळी पडताळून बघा. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी सिनियर्स वगैरे असतील ज्यांना माहित आहे फॉर्म कसा भरायचा वगैरे, त्यांचा थोडा गायडन्स द्या, मगच भरा. ओके. कदाचित असं होऊ शकेल फ्रेशर्स मुलांसाठी की त्यांच्याकडे काही कागदपत्र अवेलेबल नसतील, तर मग तुम्हाला काढायला अजूनही तुम्हाला 20 दिवसाचा कालावधी आहे, तर त्याच्या मागं लागा. फॉर्म उगाच भरण्याच्या गडबडीत राहू नका. एकदा फॉर्म भरला, एक्झाम निघून गेली किंवा फॉर्म सबमिट केला, त्याची डेट निघून गेली तर पुन्हा त्यामध्ये बदल करता येत नाही. ओके. सो वेळ घ्या, काही गडबड नाही. नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी जुने विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. अगदी शेवटच्या दिवशी पण भरू नका, खूप रश असतं, वेबसाईट ओव्हरलोड व्हायची वगैरे शक्यता असते, तर अशा केसमध्ये किमान 1-2 दिवस
3 दिवस आधी भरणं तुम्ही अपेक्षित आहे. डेट बद्दल मी बोललो, त्या मूळ जाहिरातीप्रमाणे 1 एप्रिल 2024 ची डेट असणार आहे. मूळ जाहिरातीमध्ये जे काही कागदपत्र तरतुदी अटी शर्ती आहेत तर तीच तुम्हाला इथं लागू राहील. मूळ जाहिरात आहे ती 29 डिसेंबर 2023 ची आहे. ओके, तर या शुद्धीपत्रकाला सुद्धा या अटी शर्ती लागू राहतील. सेंटर बघा कुठले आहेत, ज्यांना ऍग्री एमपीएससी द्यायचे त्यांना हे सेंटर चूज करावं लागेल. साहजिकच मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं, कारण राज्यसेवा आता नव्यानं तुम्ही फॉर्म भरू शकत नाही जर भरला नसेल तर. सो त्यांची स्ट्रेंथ पक्की झालेली आहे, ती त्या पद्धतीनं सेंटरला त्यांचं नियोजन आहे. सगळ्या सेंटरला इलिजिबल केलं तर प्रत्येकीकडे फॉर्मची संख्या वाढतील, त्यामुळे त्यांनी ठराविक सेंटरलाच पात्रता दाखवलेली आहे. सो अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे एवढ्याच केंद्रावरती तुम्ही एक्झाम देऊ शकताय. ओके, आता 16वा पॉइंट बघा, खास करून आता 2-3दा ज्या एक्झाम पुढे गेल्या होत्या त्यामध्ये असा एक मुद्दा होता की IBPS ची एक्झाम आहे म्हणून राज्यसेवेची एक्झाम पुढे ढकला वगैरे. तर आयोगानं आता हा एक स्पेशल मुद्दा टाकलेला आहे याच्यासाठी की 1 डिसेंबर तारखेला जर दुसरी कुठली एक्झाम असेल दुसऱ्या कुठल्या संस्थेची तर हा विद्यार्थ्यांचा डिसिजन असेल की कोणती एक्झाम द्यायची. थोडक्यात याचा अर्थ काय की कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 डिसेंबरची एक्झाम पोस्टपोन होणार नाही. या कारणासाठी तर अजिबातच होणार नाही की दुसरी कुठली एक्झाम आहे. लक्षात येतंय. सो एवढ्या सगळ्या सूचना आहेत, तर त्या काळजीपूर्वक वाचा. मूळ जाहिरात पण बघा, जे नवीन विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, आणि थोडा विचार करून वेळ घेऊन फॉर्म भरा. ओके, आता मगाशी जसं सांगितलं की 2 महिने आहेत, बरेचसे प्रश्न आहेत, तर त्याच्यासाठी एक वेगळा डिटेल व्हिडिओ मी घेऊन येतोय. सध्या आपण इथंच थांबूया. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.